तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल युदाटे। स्क्रीनमध्ये तुम्ही जी गाडी पाहताय ती गाडी मारुती सुझुकीच्या भारतामध्ये जेवढ्या पण कार आहेत ना, त्या कारमधली सर्वात सेफ गाडी आहे। आणि हे जे आज मी व्हेरियंट तुमच्यासाठी घेऊन आले ना, VXi, हे तर मोस्ट पॉप्युलर राहिलेलं आहे। जसं आपण मारुतीच्या कार पाहतो तर मिड जे व्हेरियंट असतं VXi हे भरपूर विकलं जातं। तर VXi गाडीच आज आपल्या सोबत आहे। डिझायर गाडी पेट्रोल इंजिनमध्ये असणार आहे। 7,79,000 रुपये एक शोरूम प्राइसमध्ये जर पाहिलं ना, ही गाडी तुम्हाला काय काय फीचर्स ऑफर करते या संदर्भातली आज मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे माहिती मराठीमधून। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ही गाडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह। पुण्यामध्ये यांचे भरपूर शोरूम आहे। सो बेस्ट डीलसाठी तुम्ही यांच्या शोरूमला नक्कीच व्हिजिट देऊ शकता। तर चला पाहूया आपण मारुती सुझुकी डिझायर VXi मॉडेलबद्दल पूर्णपणे माहिती। तर मित्रांनो, ही आहे मारुती सुझुकी कंपनीची डिझायर, नवीन डिझायर, जे की लास्ट मंथमध्येच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। फ्रंट तुम्ही ग्रिल पाहू शकता। ही ग्रिल आहे तुम्हाला टोयोटा इनोवा क्रिस्टा जी गाडी आहे त्या गाडीमध्ये जी ग्रिल आहे ना त्याप्रमाणेचे डिझाइन हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं। देन फ्रंट साईडला जर पाहिलं तर इथे सुझुकीचा लोगो आहे। 2 हॉर्न तुम्हाला इथे पाहायला भेटतात। हेडलॅम्प जर पाहिले तर हॅलोजन सेटअप इथे देण्यात आलेला आहे। हॅलोजनमध्ये आहे। टर्न इंडिकेटर तुम्हाला मिळून जातात हॅलोजनमध्ये। फोग लॅम्प ह्या गाडीमध्ये नसणार आहे, बट ॲज अ ॲक्सेसरीजमध्ये तुम्ही जे फोग लॅम्प आहे हे या गाडीमध्ये घेऊ शकता। जसं की आपण ZXi प्लस व्हेरियंटमध्ये जर पाहिलं तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला जे 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे टॉप व्हेरियंटमध्ये ते दिलं जातं, बट ते VXi व्हेरियंटमध्ये नसणार आहे। कीज जर पाहिली तर अशी काही कीज तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते। आणि आय विश मारुती सुझुकी कंपनीने ह्या गाडीसोबत जी चावी ती बदलायला पाहिजे होती, बट चावी जर पाहिली तर अशी सेम जे आहे ते ओल्ड जसे आपल्या मारुती सुझुकीच्या कार्स असतात त्याप्रमाणे इथे ठेवण्यात आलेली आहे। देन इथे जर पाहिलं 2 वायपर आणि वॉशर जे आहे ते 2 तुम्हाला या ठिकाणी मिळून जातं। ग्लास एरिया जर पाहिला हा सुद्धा तुम्हाला चांगला मोठा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। साईड प्रोफाईल जर आपण आलो तर इथे तुम्हाला जे स्टील रिम आहेत ते R14चे मिळून जातात। टायर साईज भेटून जाते 165/80 R14ची। 163 mm चा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो। फ्रंट साईडला डिस्क ब्रेक, रिअर साईडला ड्रम ब्रेकचा जो यूज आहे हा या ठिकाणी झालेला आहे। डोर हँडल जर पाहिले तर प्लेन असणार आहे, कुठल्याही रिक्वेस्ट सेन्सर याच्यावरती देण्यात आलेला नाही आहे। ORM जर पाहिले हे इलेक्ट्रिकली तुम्ही आतमध्ये बटन देण्यात आले, सो त्याच्या थ्रू तुम्ही हे फोल्ड देखील करू शकता। देन टर्न इंडिकेटर इथे देण्यात आलेले, इलेक्ट्रिकली तुम्ही हे जे ORM आहेत हे ॲडजस्ट करू शकता। ग्लास एरिया जर पाहिला, ग्लास एरिया देखील तुम्हाला ह्या गाडीमध्ये नक्कीच मोठा मिळून जातो। वरच्या साईडला जर पाहिलं जो शार्क फिन अँटेना आहे हा सुद्धा इथे ऑफर करण्यात आलेला आहे। मागच्या साईडला तुम्हाला ड्रम ब्रेक या ठिकाणी मिळून जातात। रिअर प्रोफाईलने जर गाडीचा लुक पाहिला तुम्हाला जी गाडी ही अशी काही या ठिकाणी पाहायला भेटते। ओव्हरऑल एक जो लुक आहे ना हा स्टँड आउट करतो। इथे LEDजमध्ये तुम्हाला जे टेल लॅम्प आहे ते इथे ऑफर करण्यात आले रेड कलरमध्ये। देन रिव्हर्स आणि जे इंडिकेटर हे तुम्हाला हॅलोजनमध्ये इथे ऑफर करण्यात आलेले आहे। डिझायरची बॅजिंग तुम्ही इथे पाहू शकता। देन हा जर स्पॉइलर पाहिला ना, हा मला असं वाटत होतं की फक्त टॉप व्हेरियंटमध्ये जाईल, बट आता तुम्हाला जे VXi व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे। देन एक चांगली गोष्ट काय माहिती आहे का, इथे तुम्हाला जो डिफॉगर आहे रिअर साईडला हा देखील कंपनीने ऑफर केलेला आहे। सो सेफ्टी दृष्टीनं हे नक्कीच महत्त्वाचं असणार आहे। मागच्या साईडला 4 जे रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहे ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। बट एक गोष्ट की गाडीमध्ये कुठलाही रिव्हर्स कॅमेरा नसणार आहे। आणि आतमध्ये स्क्रीन तर आहे, स्क्रीन देखील मी तुम्हाला दाखवतो, बट रिव्हर्स जो कॅमेरा आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला नाही आहे। आणि हे जे ट्रीटमेंट पाहिलं ना तुम्ही क्रोम आणि ब्लॅक ग्लॉसी, तर हे पूर्णपणे जे टेल लॅम्प हे कनेक्ट करत आहे। सो रिअर साईडने जर पाहिलं तर असा काय जो लुक आहे हा तुम्हाला गाडीचा या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि तुम्हाला जर बूट ॲक्सेस करायचा असेल तर इथे ना एक रिक्वेस्ट सेन्सर देण्यात आलेला आहे। 382 लिटरचा जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आले, जो की प्रॅक्टिकल आहे। आता ज्यावेळेस ही गाडी CNG मध्ये येईल ना त्यावेळेस बऱ्यापैकी बूट स्पेस हा कमी होऊन जाईल। सो CNG व्हेरियंटचा देखील व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आपण तो व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर नक्कीच आणू। बाकी स्पेअर व्हील जर पाहिलं ते सुद्धा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे। फ्रंट साईडला जर पाहिलं तर डॅशबोर्डवरती तुम्हाला असं काही डिझाईन जे आहे ते इथे पाहायला भेटतं। डोर हँडलवरती जर इथे पाहिलं तर इथे तुम्हाला 4 पॉवर विंडोचे जे कंट्रोल ते देण्यात आलेले आहेत। ड्रायव्हर साईड विंडो ॲटो अप आणि ॲटो डाऊनच्या फीचरसोबत येते। इथनं तुम्ही लॉक अनलॉक करू शकता, विंडो जे आहे ते लॉक करू शकता, जे ORM आहे ते इलेक्ट्रिकली ओपन क्लोज करू शकता, इथनं तुम्ही ॲडजस्ट करू शकता। अगेन क्रोममध्ये जे डोर हँडल आहे ते इथे ऑफर करण्यात आलेले आहेत। सीट जर पाहिलं ड्रायव्हर सीट हे तुम्हाला ब्रॉड देण्यात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये ना जे हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे हा मॅन्युअली
हा इथे ऑफर करण्यात आले, जो की माझ्या मते नक्कीच चांगला आहे. लेदर आहे, टापोस्ट्री नाही आहे, बट फॅब्रिक तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. मॅन्युअलमध्ये गिअर बॉक्स आहे. इथनं तुम्ही फ्यूल कॅप आणि जो फ्रंट बोनट आहे तो ओपन करू शकता. इंजिन ॲटो स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजी देण्यात आलेली आहे. हेडलॅम्पचे लेवल, ट्रॅक्शन कंट्रोल तुम्ही इथनं बंद चालू करू शकता. इथनं जे आहे ते तुम्ही चावी कंट्रोल म्हणजे चावी लावण्याची जागा देण्यात आलेली आहे. असं काय स्टेअरिंग व्हील आहे. आणि हे जे स्टेअरिंग व्हील आहे ना, ओके, सो हे तुम्ही टिल्ट जे आहे ते ॲडजस्टमेंट या ठिकाणी करू शकता. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ॲनालॉग, आणि मला पर्सनली हा जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ना हा नक्कीच आवडतो, कारण की रीड करण्यासाठी एकदम इझी आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही. देन इथे जर पाहिलं 8 इंचची जी स्क्रीन आहे ती देण्यात आलेली आहे. वायरनं तुम्ही अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्लेला कनेक्ट करू शकता, बट रिव्हर्स कॅमेरा याच्यामध्ये नसणार आहे. इथे रेंज ॲव्हरेज वगैरे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर AC युनिट जर पाहिलं, याचं जे डिझाईन आहे ना हे थोडंसं चेंज करण्यात आलेलं आहे बरं का. म्हणजे आधी आपण फ्रॉंक्स बलेनोमध्ये पाहिलेलं आहे, त्याच्यापेक्षा हे थोडंसं जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. सो कूलिंग जास्त पाहिजे तर इथे तुम्हाला जे पॉईंट्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. टेम्परेचर इथे तुम्हाला दाखवत नाही, सो ही गोष्ट आहे. बाकी फिजिकल जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले आहेत. हॅझर्ड लाईटचं बटन आहे इथे आहे. ACचे जे कंट्रोल ते तुम्ही पाहू शकता. मल्टी लेअरमध्ये तुम्हाला जे मटेरियल आहे ते यूज झालेलं आहे. देन इथे आहे क्लब बॉक्स, जो की ठीकठाक मोठा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो. खालच्या साईडला जर आपण आलो, इथे 2 कप होल्डर, USB, एक पोर्ट आहे कनेक्टिव्हिटीसाठी, आणि 12 व्होल्टचा जो पॉवर सॉकेट आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे. 5 स्पीडचा गिअर बॉक्स आहे, कुठलाही प्रॉब्लेम नाही. देन इथे थोडीशी स्पेस आहे. इथे टाईप C आणि टाईप A ज्या पोर्ट आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. कुठलाही आर्मरेस्ट तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेला नाही आहे. IRM जर पाहिला हा तुम्हाला मिळून जातो मॅन्युअल, आणि ज्या लाईट्स आहेत त्या मिळून जातात तुम्हाला इथे हॅलोजनमध्ये. इथे जर पाहिलं एक तिकीट होल्डर आहे, आणि इथे मिळून जातो तुम्हाला व्हॅनिटी मिरर. रिअर साईडला जर पाहिलं तर रिअर साईडच्या डोर हँडलमध्ये तुम्हाला इथे जे डोर हँडल आहेत ते क्रोमचा वर्क इथे पाहायला भेटतो. पॉवर विंडोचे कंट्रोल आहे. 1 लिटरची बॉटल तुम्ही इथे ठेवू शकता. जे सीट आहेत ते फॅब्रिक इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. रिअर साईडला जो आर्मरेस्ट विथ कप होल्डर हे देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. जो तिसरा पॅसेंजर आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जे 3 पॉईंट सीट बेल आहे हा इथे देण्यात आलेला आहे, जे की माझ्यामध्ये नक्कीच एक चांगली गोष्ट आहे. रिअर AC तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो, जो की तुम्ही इथनं फॅन कंट्रोल करू शकता. देन इथे टाईप C आणि टाईप A USB जे पोर्ट आहेत त्या देण्यात आलेले आहेत. सो ही सुद्धा एक चांगली गोष्ट VXI व्हेरियंटमध्ये तुम्हाला मिळून जाते. 3 व्यक्ती इथे बसू शकतात. हा खालचा जर पोर्शन पाहिला ना, थंब हा देखील बऱ्यापैकी वर आलेला आहे बरं का. तिसरा जो व्यक्ती त्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागू शकतं, बट ओव्हरऑल 3 व्यक्ती या ठिकाणी नक्कीच बसू शकतात. तर मित्रांनो, आता तुम्ही गाडीबद्दल तर पूर्ण माहिती घेतली. आता या गाडीमध्ये जे इंजिन आहे ते आता नवीन देण्यात आलेलं आहे, जे की Z12 सिरीजचं आहे. 3 सिलेंडरचं आहे. 1.2 लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड, जे की 80 bhp आणि 111 न्यूटोमीटरचा टॉर्क. आणि 3 सिलेंडरचं इंजिन आल्यामुळे ना या गाडीचं जे मायलेज आहे ते वाढलेलं आहे. 24.79चं जे कंपनी क्लेम मायलेज आहे हे या गाडीसोबत देण्यात आलेलं आहे. सो ह्या गाडीचा जो मायलेज टेस्टचा व्हिडिओ आहे ना हा देखील आपण पूर्ण केलेला आहे गोव्यामध्ये. सो गोव्यामध्ये ज्यावेळेस ड्राईव्ह होती डिझायरची त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. सो ॲक्च्युअलमध्ये कसं मायलेज आपण काढलेलं आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. तर पॉवर फिगर अशी काय आहे, गाडी बऱ्यापैकी फीचर लोडेड झालेली आहे. GN कॅपच्या क्रॅश टेस्टमध्ये ही गाडी मारुती सुझुकीच्या लाईनअपमध्ये मी जसं आधी तुम्हाला सांगितलं 5 स्टार रेटेड आहे. सो सेफ्टी फीचर तुम्हाला 6 एअरबॅग स्टँडर्ड या गाडीमध्ये मिळून जातात. त्याचसोबत इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम असेल, ABS, EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, असे काही फीचर जे आहेत तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात. आणि ऑन रोड किंमत जर पाहिली या गाडीची 9,16,000 रुपये ह्या गाडीची ऑन रोड किंमत आहे. सो ह्या बजेटमध्ये तुम्ही एक चांगली सेडान शोधत आहात, जे की तुम्हाला मायलेज देखील चांगले येईल, सर्व्हिसचा कुठलाही विषय नाही, आणि रिसेल व्हॅल्यू देखील चांगली देईल. जेणेकरून तुम्ही 1-3-5 वर्षानंतर जर गाडी विकण्याचा विचार केला तर डिझायर तुमच्यासाठी नक्कीच चांगला ऑप्शन आहे. बाकी काय वाटतं तुम्हाला या गाडीच्या संदर्भात कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कार न्यूज आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल. मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.